Hello friends, welcome to Infinity Academy. Today we are dealing with the subject called as the RCC, Reinforced Cement Concrete, Design of Structure. Okay, so आज जो सब्जेक्ट आहे तो सुद्धा फार महत्त्वाचा आहे प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू. यामध्ये जे काय आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे एक्झाम्स आहेत आपल्याला WRD आहेत, ZP आहेत, म्युनिसिपल कॉर्पोरेशन्स आहेत, नगर परिषद आहेत, या एक्झाम्सला कशा प्रकारे क्वेश्चन विचारले जातात, कोणकोणते क्वेश्चन असतात, त्याचा एक छोटासा आपण एक आढावा घेतलेला आहे की कोणत्या प्रकारचे पूर्ण सब्जेक्टमधले महत्त्वाचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण घेतलेले आणि प्रत्येक क्वेश्चनचं जे काय आन्सर असेल त्या आन्सर बघू आपण व्हॉट इज द करेक्ट आन्सर आणि त्या आन्सरवरती डिस्कशन करू की नेमकं त्या आन्सर नेमकं आलं कसं, काय आहेत नेमकं त्याच्या मागचं लॉजिक काय आहे, त्या आन्सरशी रिलेटेड काही पॉईंट्स आहेत ते आपण बघू. ओके, तो परत एकदा विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी आहे प्रोफेसर भरत. तो आज आपण सुरुवात करूया RCC, दॅट इज द रेनफोर्स सिमेंट कॉन्क्रीट और फिर डिझाइन ऑफ RCC स्ट्रक्चर्स. ओके, तर यामध्ये जो पहिला क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे तो आहे हाऊ मेनी मिनिमम नंबर ऑफ लॉन्गिट्युडनल बार्स हॅव टू बी प्रोव्हाइडेड इन द रेक्टेंग्युलर कॉलम. आता जो RCC कॉलम असतो, RCC म्हणजे काय, त्यामध्ये दोन मटेरियल आहेत आपल्याकडे, एक आहे कॉन्क्रीट आणि दुसरं आहे स्टील. बरोबर आहे. तो स्टीलचं फंक्शन आहे टू रेजिस्ट द टेन्शन अँड कॉम्प्रेशन, कॉन्क्रीटचं फंक्शन आहे टू रेजिस्ट द कॉम्प्रेशन. तर RCC कॉलम जो आहे तो कोणते वेगवेगळ्या डिफरंट शेपचे कॉलम आपण वापरू शकतो. तर मॅक्सिमम जो नंबर प्रॅक्टिकली वापरला जातो शेप म्हणजे ज्याचा क्रॉस सेक्शनलचा शेप आहे, इट इज अ रेक्टँगल. तर या केसमध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे त्यांनी, हाऊ मेनी मिनिमम नंबर ऑफ लॉन्गिट्युडनल बार्स. लॉन्गिट्युडनल बार्स आर ऑल्सो कॉल्ड एज द मेन स्टील और मेन बार्स और मेन रेनफोर्समेंट. ओके, तर मेन बार्स किती असतात टू बी प्रोव्हाइडेड इन द रेक्टँग्युलर कॉलम, जो रेक्टँग्युलर कॉलम आहे. आता हा माझा रेक्टँग्युलर कॉलम आहे. ओके, या प्रकारे. तर रेक्टँग्युलर कॉलममध्ये मिनिमम किती नंबर ऑफ बार प्रोव्हाइड करायला पाहिजे. सो सियर, तर यामध्ये आपण बार्स कुठे प्रोव्हाइड करा. आता रेक्टँग्युलर कॉलम असल्यामुळे त्याला 4 कॉर्नर्स आहेत, तर कमीत कमी या 4 कॉर्नर्सला बार यायलाच पाहिजेत. 4च्या वेळी आपण 3च दिल्या, हा बार आपण नाही दिला तर काय होणार आहे, अनबॅलन्स होईल स्टीलचं, रेन्फोर्समेंट नाही राहू शकत. सो वी हॅव टू प्रोव्हाइड द 4 बार्स इन द 4 कॉर्नर्स. म्हणजे मिनिमम नंबर ऑफ बार्स किती पाहिजेत आपल्याला, तर मिनिमम नंबर ऑफ बार्स आर 4. सो फॉर रेक्टँग्युलर कॉलम द आन्सर, करेक्ट आन्सर इज 4. ओके, जर रेक्टँगल असेल आयदर इट मे बी rectangle or square, the minimum number of bars are 4. okay, आणि सर्क्युलर असेल तर मिनिमम नंबर ऑफ बार्स आर 6. हे पण लक्षात असू द्या कारण क्वेश्चन रिशफल होऊ शकतो इकडे तिकडे. सर्क्युलर बार असेल तर मिनिमम नंबर ऑफ बार्स आर 6, तर आपण 6 बार प्रोव्हाइड करणार. ओके, इफ द कॉलम इज ऑक्टोगोनल द मिनिमम नंबर ऑफ बार्स आर 8. ओके, कोणताही शेप तुम्ही कॉलमला देऊ शकतात, आयदर इट मे बी रेक्टँगल, स्क्वेअर, सर्कल, ऑक्टोगोनल, हेक्झागोनल. ओके, सो लाईक दिस वन, कोणताही शेप द्या तुम्ही. कॉलम आहे, वर्टिकल मेंबर असतो RCC स्ट्रक्चरमध्ये, तर त्यामध्ये या प्रकारे आपण बार्स प्रोव्हाइड करतो. तर यामध्ये जो ऑप्शन आहे तो ऑप्शन ए इज द करेक्ट वन, दॅट इज 4 बार्स. तो वी हॅव टू प्रोव्हाइड मिनिमम 4 बार्स in the rectangular cross section. Okay, so this is the answer here of our question, that is the 4. तो पुढचा क्वेश्चनला जाऊ. फुल्ली प्रिस्ट्रेस्ड कॉन्क्रीट बीम मीन्स. ऑप्शन्स आहेत, नो टेन्शन इज परमिटेड इन द बीम्स, नो क्रॅकिंग इज परमिटेड इन द बीम्स, C, working loads are completely resisted by the prestressing force, full prestressing is applied to start with. Okay,
हा क्वेश्चन एवा महत्त्वाचा क्वेश्चन आहे. असिस्टंट टाउन प्लॅनिंग ही जी एक्झाम आहे, असिस्टंट टाउन प्लॅनिंग एक्झामला विचारलेला क्वेश्चन आहे. प्रिस्ट्रेसिंग सर्वात महत्त्वाचा पार्ट यामध्ये काय आहे, तर सर्वात आधी आपल्याला समजणं गरजेचं आहे की प्रिस्ट्रेसिंग म्हणजे नेमकं काय. सो प्रिस्ट्रेसिंग इज सिमिलर टू आरसीसी. इट इज सिमिलर टू आरसीसी, बट व्हॉट इज द डिफरन्स. प्रिस्ट्रेसमध्ये सुद्धा रेन्फोर्समेंट असते, स्टील असतात आणि कॉन्क्रीट असतात, दोन मटेरियल आहे. आरसीसीमध्ये सेम, पण प्रिस्ट्रेसमध्ये काय असतं, ॲडिशनल पॉवर काय असतो की जी रेन्फोर्समेंट असते त्या रेन्फोर्समेंटला इनिशियली वे टू स्ट्रेस, त्याला काय केलं जातात, त्याला ओढलं जातात, स्ट्रेस केले जातात. म्हणजे इनिशियली वे टू स्ट्रेस द मटेरियल. कोणतं मटेरियल, स्टील. त्यामध्ये एक रिक्वायर्ड मॅनरपर्यंत स्ट्रेस डेव्हलप केली जाते आणि त्यानंतर कॉन्क्रिटिंग केलं जातं. म्हणजेच काय आहे की इट विल इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ द मेंबर. त्यामुळे काय होतात, मेंबरची स्ट्रेंथ इन्क्रीज होते. याला आपण स्टीलला काय करतो आहे, स्टीलला स्ट्रेस करतो आहे. सो दॅट इज द कॉल्ड द कन्सेप्ट ऑफ प्रिस्ट्रेसिंग इज दॅट वन की वी हॅव टू इनिशियली वी हॅव टू स्ट्रेस द स्टील सो दॅट इट विल अचीव और इट विल इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ द मेंबर. कशा प्रकारे, इट विल डेव्हलप द बंडिंग मुवमेंट or stresses in the opposite manner that of the external loads. म्हणजे एक्सटर्नल लोडमुळे ज्या काय स्ट्रेसेस मला या बीमला येणार आहेत त्या स्ट्रेसला रेजिस्ट करण्यासाठी त्याच्या अपोजिट मॅनरला, म्हणजेच काय बघूया आपण नेमकं. हा माझा सिम्पली सपोर्टेड बीम आहे. नॉर्मली आपण बघितलं आहे की याला जर आपण लोड दिला, सो दिस बीम कॅन बेंड इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. हा या प्रकारे सॅग होणार आहेत. ओके, जी काय बेंडिंग मुवमेंट मिळणार. आता ही जी काय बेंडिंग मुवमेंट मिळाली, सो टू रेजिस्ट दिस बेंडिंग मुवमेंट और टू रिड्यूस दिस बेंडिंग मुवमेंट, या बेंडिंग मुवमेंटला काय करायचं, मला रिड्यूस करायचं आहे, कमी करायचं आहे. सो व्हॉट आय हॅव टू डू, मी काय करणार आहे त्यामध्ये, आय हॅव टू इंट्रोड्यूस द रेन्फोर्समेंट. या प्रकारे रेन्फोर्समेंट टाकलीत आणि त्यानंतर याला काय करणार आहेत, याला ओढणार आहेत. सो वी हॅव टू स्ट्रेस द रेन्फोर्समेंट. तर या रेन्फोर्समेंटला स्ट्रेस केल्यामुळे काय होणार आहे की इनिशियली द बीम इज सब्जेक्टेड टू द हॉगी मुवमेंट, उलटा. ओके, सो व्हॉट हॅपन्स अल्टिमेटली फायनली, सो दिस सॅगी मुवमेंट अँड दिस हॉगी मुवमेंट आर काउंटर बॅलन्स टू इच अदर. या दोन्ही मुवमेंट काय करतात, एक दुसऱ्यांना काउंटर बॅलन्स करतायत, म्हणजे नलिफाय करताय, मिनिमाइज करताय. म्हणजे मॅक्सिमम जी मुवमेंट काय येणार आहे माझ्याकडे एक्सटर्नल लोडमुळे, दॅट विल रिड्यूस, ती काय होत आहेत, कमी होते. आणि अल्टिमेटली व्हॉट हॅपन्स, द क्रॉस सेक्शन ऑफ द मेंबर, जो मेंबरचा क्रॉस सेक्शन असणार आहे, द क्रॉस सेक्शन ऑफ द मेंबर गेट रिड्यूस. डायमेन्शन काय होणार आहे, छोटे होणार, कारण द बीम आहे, बीमचं जे क्रॉस सेक्शन आहे इट इज टोटली डिपेंड्स ऑन द बेंडिंग मुवमेंट. बेंडिंग मुवमेंट वाढलीत म्हणजे क्रॉस सेक्शनचे पार्ट वाढणार आहेत, बेंडिंग मुवमेंट कमी झालीत म्हणजे क्रॉस सेक्शन सुद्धा काय होणार आहे, छोटा होणार आहे. तो क्रॉस सेक्शन छोटा करण्यासाठी काय केलेलं आहे, वी हॅव टू डिक्रीज द बेंडिंग मुवमेंट. कशा प्रकारे, तो बाय अप्लाइंग दिस वन. सो दिस इज कॉल्ड द, और दिस इज द concept of the pre-stressing. We have to initially stress the steel so that it will achieve the, or it will counterbalance the external bending moment and the bending moment get reduced. Okay, so this is the functioning of the pre-stressing, or this is the concept of pre-stressing. तर यामधला कोणता ऑप्शन आपला करेक्ट असणार आहे, तर यामध्ये जो स्ट्रेस केला जातो आहे, इनिशियल जो आपण स्ट्रेस करतो त्याला स्टीलला, तो कुठपर्यंत करतो, अप टू द वर्किंग लोड ओनली. सो देअरफॉर द करेक्ट ऑप्शन इज the working loads are completely resisted by the pre-stressing force. वर्किंग लोड म्हणजे काय की जो काय वरतून एक्सटर्नल फोर्स आलेला आहे तो झाला माझा वर्किंग लोड, आणि इट शुड बी कम्प्लिटली रेजिस्टेड बाय द प्रिस्ट्रेसिंग. ही जी रेन्फोर्समेंट आपण लावतो आहे, ओके, त्याला जो आपण ताणतो आहे, म्हणजे त्याला जो काही स्ट्रेस करतो आहे, तो टू गिव्ह द स्ट्रेस वी हॅव टू अप्लाय द प्रिस्ट्रेसिंग फोर्स हियर. हा फोर्स आहे प्रिस्ट्रेसिंग आणि हा आहे सर्व्हिस लोड. तर या सर्व्हिस लोडला काउंटर बॅलन्स करण्यासाठी किंवा याला रेजिस्ट करण्यासाठी वी हॅव टू अप्लाय द प्रिस्ट्रेसिंग फोर्स. सो दिस ऑप्शन इज करेक्ट वन. द वर्किंग लोड्स आर completely resisted by the pre-stressing force. Okay, so this is the concept of the pre-stress. So this is the answer here. The next question is, when the doubly reinforced beams are provided, okay, options आहेत. हा क्वेश्चन नगर परिषदेला विचारलेला आहे, महत्त्वाचा आहे प्री एक्झामला.
डबली रेन्फोर्स बीमवरती. देर इज अ रेस्ट्रिक्शन इन विड्थ ऑफ द बीम. सेकंड, देर इज अ रेस्ट्रिक्शन ऑन द डेप्थ ऑफ द बीम. थर्ड, देर इज अ रेस्ट्रिक्शन्स ऑन बोथ डेप्थ अँड विड्थ. नन ऑफ द अबव. तर सर्वात आधी आर सी सीचा कन्सेप्ट बघूया आपण. व्हॉट इज द कन्सेप्ट ऑफ द आर सी सी. आर सी सीचा कन्सेप्ट आपण बघितलं की त्यामध्ये normally we have to design the beam as a singly reinforced beam. Singly reinforced. आता singly reinforced म्हणजे काय? When the reinforcement is provided. आता हा जो बीम आहे, let us say that simply supported beam, आणि हा आहे माझा न्यूट्रल ॲक्सिस. ओके, या न्यूट्रल ॲक्सिसच्या वरचा जो असतो दॅट इज कॉल्ड द कॉम्प्रेशन झोन, खाली जो असतो दॅट इज कॉल्ड द टेन्शन झोन. सो वेन द कॉम्प्रेशन अवेलेबल इन द कॉम्प्रेशन झोन इज सफिशियंट टू रेजिस्ट द बीम, देन द मेन स्टील इज प्रोव्हाइडेड इन द टेन्शन झोन ओनली. आपल्याला आरसीचे कन्सेप्ट काय आहेत की द कॉन्क्रीट इज व्हेरी स्ट्रॉंग इन कॉम्प्रेशन बट वीक इन टेन्शन. तर मग टेन्शनसाठी काय करणार? सो वी हॅव टू प्लेस द रेन्फोर्समेंट. स्टील जो आहे, स्टील इज इक्वली स्ट्रॉंग इन बोथ. So therefore, the entire tension will be taken by the steel. The entire tension will be taken by the steel. Okay, and the entire compression will be taken by the concrete. ठीक आहे. सो दिस इज द सिंगली रेन्फोर्स बीम, जिथे आपण फक्त रेन्फोर्समेंट कुठे दिलेली आहेत? टेन्शन झोनमध्ये. वी हॅव टू प्रोव्हाइड द रेन्फोर्समेंट ओनली इन द टेन्शन झोन. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ द बीम. डेप्थ कैपिटल D and width B. Okay, but sometimes it may happens when the bending moment is very high. Bending moment खूप जास्त असेल त्या केसमध्ये what happens? To resist that bending moment we require the more depth. ही डेप्थ जी आहे ती इन्क्रीज होणार, जास्त लागणार आहेत. बट देर आर सर्टन रेस्ट्रिक्शन्स वेन द डेप्थ इज रेस्ट्रिक्टेड, की एक लिमिटपर्यंत आपण डेप्थ घेऊ शकतो बीमचं, त्याच्यावरती जाऊ शकत नाही. तर मग काय करायचं? त्यासाठी काय करावं लागणार? वी हॅव टू रेस्ट्रिक्ट द डेप्थ. डेप्थ रेस्ट्रिक्ट केलं म्हणजे लेट अस से दॅट इफ वी डिझाइन द बीम ॲज अ सिंगली रेन्फोर्स बीम वी रिक्वायर द डेप्थ ऑफ बीम ॲज 800 mm. ओके, बट it is restricted that you have to provide only 500. Okay, so what we have to reduce the cross sectional part. आपण 800च्या वेळी 500 वापरतो आहे म्हणजे काय करतोय आपण? त्याचा क्रॉस सेक्शनचा पार्ट काय तो क्रॉस सेक्शनल एरिया रिड्यूस करतो आहे. तो क्रॉस सेक्शनल एरिया रिड्यूस झाल्यामुळे काय होत आहे की द एरिया ऑफ दिस कॉम्प्रेशन झोन गेट रिड्यूस. सो वॉट आर द कॉन्क्रीट अवेलेबल इन द कॉम्प्रेशन झोन इज नॉट सफिशियंट टू रेजिस्ट द कॉम्प्रेशन. ओके, सो देअरफॉर व्हॉट वी हॅव टू डू की यामध्ये जो काय कॉन्क्रीट अवेलेबल आहे तो सफिशियंट नाही आहे त्या येणारा कॉन्क्रीटला रेजिस्ट करायला. खाली स्टील आहे, इट्स ओके, जो काही टेन्शन आहे त्यासाठी स्टील सफिशियंट आहे. बट व्हॉट अबाउट द कॉन्क्रीट? तर मग त्यामध्ये काय करणार आहे तो? अलॉंग विथ दिस कॉन्क्रीट वी हॅव टू प्रोव्हाइड द स्टील ऑल्सो. वरती सुद्धा कॉम्प्रेशन झोन्समध्ये सुद्धा वी हॅव टू प्रोव्हाइड द स्टील. सो दिस स्टील इज कॉल्ड ॲज, जस्ट अ मोमेंट, this steel is called as compression steel ASC and this is called as tension steel AST. Okay, so when the steel is provided or the main reinforcement is provided in compression zone as well as tension zone दोन्ही बाजूला, so that beam is called as the doubly reinforced beam. Then the beam is designed as a doubly reinforced beam. तर मग आपण कोणत्या कंडिशनमध्ये डबली रेन्फोर्स बीम डिझाइन केला आहे? because we cannot go for singly reinforced, because for singly reinforced we need the 800 depth and for doubly reinforced it will be reduced to the 500. आपल्याला काय केलेलं आहे? the depth of the beam should be restricted. Okay, so therefore what is the correct option? There is a restrictions in the depth of the beam. The option B is the correct one. When the depth is restricted, then we have to go for the doubly reinforced beam. So this is the concept of the doubly reinforced beam. When the beam is
the reinforcement is provided in both tension as well as compression zone, that is called as the doubly reinforced beam. So this is the case here where we have to provide the doubly reinforced beam. Okay. पुढचा क्वेश्चन आहे, as per IS 456 2000 basic values of span to effective depth ratio for the span up to 10 meter for continuous beam is. So clear mention केलेलं आहे according to IS 456. The span to effective depth L by D, this ratio कशासाठी वापरायचा आपल्याला, फॉर कंटिन्युअस बीम. कंटिन्युअस बीम या प्रकारे द बीम इज सपोर्टेड मोर दॅन 2 सपोर्ट. सो द क्लॉज इज गिवन इन द IS code on which this depth L by D ratio is given when there is a continuous beam. The L by D is equal to 26. The answer is 26. Where is the answer? 26. This one. So for continuous beam, the L by D ratio must be equal to 26. Okay. What about the other options? So for simply supported beam, simply supported, okay, this is continuous, simply supported जर असेल तर the L by D ratio must be equal to 20. So that is called as the basic value actually. L by D is 20. Okay. Then if the beam is cantilever, everybody known as the beam cantilever, the L by D is equal to 7. Okay. म्हणजेच हे जे ऑप्शन दिलेले आहे यामध्ये हा 2 ऑप्शन जो आहे हा आहेच नाही. अकॉर्डिंग टू IS कोड 30 ऑप्शन सुद्धा नाही आहेत, म्हणजे 2च ऑप्शन उरलेले आहेत आपल्याकडे. म्हणजे दिस इज नॉट अ करेक्ट आन्सर, दिस इज नॉट अ करेक्ट आन्सर. उरलेले 2 कोणते आहेत, 20 आणि 26. सो 20 इज फॉर सिम्पली सपोर्टेड बीम अँड 26 इज फॉर द कंटिन्युअस बीम. सो देअरफॉर द करेक्ट आन्सर इज 26. आणि जर कॅन्टिलिव्हर असेल तर त्याचे व्हॅल्यू आहे 7. So all these are given in the IS 456. Okay. So this is the answer here. पुढचा क्वेश्चन आहे, the mild steel reinforcement in either direction in the slab shall not be less than % of the total cross sectional area. स्लॅब मध्ये माइल्ड स्टील. ओके. तर त्याला आपण रेफर करतो FE 250. जर FE 250 म्हणजेच माइल्ड स्टील जर मला वापरायचं असेल तर मिनिमम स्टील किती असायला पाहिजेत. सो AST मिनिमम किती असणार. सो दिस इज ऑल्सो गिवन इन द IS कोड. जो IS 456 आहे आपला त्यामध्ये या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. तर ज्यावेळेस माइल्ड स्टील वापरतो देन इट शुड बी 0.15% ऑफ ग्रॉस एरिया. ग्रॉस एरियाच्या 0.15% जर माइल्ड स्टील असेल तर. अँड फॉर टॉर स्टील, सो दॅट इज FE 415 आणि FE 500 ज्याला आपण HYSD दॅट इज हाय इल्ड स्ट्रेंथ डिफॉर्म बार्स हे सुद्धा म्हणतो. जर HYSD असेल तर त्या केसमध्ये दिस व्हॅल्यू इज 0.12% ऑफ ग्रॉस एरिया. ओके. 2च आन्सर आहेत जे दिलेले आपल्याला IS कोडमध्ये. क्लॉज दिलेला आहे IS 456 मध्ये. त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे 0.15% ऑफ AG आणि दुसरा ऑप्शन आहे 0.12% ऑफ AG. पण माइल्ड स्टीलसाठी 0.15 आणि टॉर स्टीलसाठी 0.12. ओके. तर यामध्ये जे आन्सर दिलेले आहेत त्यामध्ये हा ऑप्शन आहेच नाही, हा सुद्धा नाही आहे. द करेक्ट आन्सर 2 1. तर त्यापैकी राहिला कोणता आपला माइल्ड स्टील म्हटलेलं आहे म्हणून कोणतंही. सो ऑप्शन बी इज द करेक्ट वन. दॅट इज कॉल्ड ॲज द 0.15% ऑफ द ग्रॉस एरिया. क्लियर. सो दिस इज द आन्सर फॉर दिस क्वेश्चन.
the value of maximum permissible shear stress tau c max as per the IS 456 2000 is based on, परत क्वेश्चन कशावरती आहे, in the design the maximum questions are from the IS code, because त्याचं कारण काय आहे की बरेचसे जे विद्यार्थी आहेत तर ते IS कोड बघत नाही, IS कोडमध्ये काय व्हॅल्यू दिलेले आहेत नेमका, कारण आपण जे काय डिझाईन करणार आहेत, सो ऑल दिस डिझाईन आर ऑल द गाईडलाईन्स आर प्रोव्हाइडेड इन द IS कोड. काय डिझाईन करायचं आहे त्याच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्या सगळं आपल्याला IS कोडमध्ये दिलेले आहेत, म्हणून IS कोड महत्त्वाचा आहे. ओके, त्या क्वेश्चनमध्ये टाऊ सी म्हणजे काय आहे माझा शिअर स्ट्रेस. ओके, यामध्ये मॅक्सिमम म्हटलेलं आहे, सो देअरफॉर मॅक्सिमम, तो दॅट इज ऑप्शन्स काय आहेत, डायगोनल कॉम्प्रेशन फेल्युअर, फ्लेक्चरल कॉम्प्रेशन फेल्युअर, डायगोनल टेन्शन फेल्युअर आणि फ्लेक्चरल टेन्शन फेल्युअर. ओके, तर ॲक्च्युली सर्वात आधी तर शिअर स्ट्रेस यामध्ये काय आलात, शिअर आलात. तर शिअर स्ट्रेस जो आहे ज्यावेळेस आपण RCC बीमचं कन्सिडरेशन करतो आहे, वेन देर इज अ RCC बीम, सो दिस इज माय सिम्पली सपोर्टेड बीम हियर RCCचा. सो हाऊ द बीम मे फेल इन द शिअरमध्ये बीम कसा फेल होतो तुम्ही बघितलं असेल, माहिती असेल तुम्हाला, मे बी देर विल बी डायगोनल क्रॅक्स इन द क्रॉस सेक्शन ऑफ द बीम. या बीममध्ये या प्रकारे डायगोनल क्रॅक्स डेव्हलप होतात. ओके, सो दॅट डायगोनल क्रॅक्स आर कॉल्ड ॲज द शिअर क्रॅक्स. ओके, तर या शिअर क्रॅक्स असतात या बीममध्ये, आणि या शिअर क्रॅक कशामुळे आला, दिस इज ड्यू टू द शिअर स्ट्रेस इन द बीम, ड्यू टू द शिअर फोर्स. बीम आहे, आपण बीम डिझाईन करतोय, त्यामध्ये बेंडिंग मुवमेंट येणार, शिअर फोर्ससुद्धा येणार, तो शिअर फोर्समुळे या क्रॅक्स आल्यात. सो टू रेजिस्ट दिस शिअर क्रॅक्स यामध्ये ॲडिशनल स्टील प्रोव्हाइड केल्या जातात, माहिती आहे सगळ्यांना. सो द ॲडिशनल स्टील इज नथिंग बट द स्टिरप्स. या प्रकारे आपण स्टिरप्स प्रोव्हाइड करतो. ओके, आयदर वी हॅव टू प्रोव्हाइड द स्टिरप्स और वी हॅव टू प्रोव्हाइड द बेंट अप बार्स ऑल्सो टू रेजिस्ट द शिअर. ओके, दिस इज द पार्ट हियर. आता यामध्ये हा जो डायगोनल पार्ट आलात, सो दिस क्रॅक्स मे ड्यू टू द, हा बीम काय होणार आहे, कॉम्प्रेस होणार आहे खाली या प्रकारे. ओके, बेंड होणार आहेत. सो देअरफॉर दिस क्रॅक्स मे डेव्हलप ड्यू टू द डायगोनल कॉम्प्रेशन failure. So therefore the correct answer is this one, diagonal compression failure. Okay, so this is the answer here, diagonal compression failure. So tau c max च्या व्हॅल्यू ज्या आहेत, it is totally depends on this one, diagonal compression failure. Okay, so this is the question and answer. पुढचा क्वेश्चन आहे आपला, as per the परत IS 456 2000, the minimum value of the nominal cover to the longitudinal reinforcing bar in the column is, परत कॉलमचा पार्ट आला आपला. आता आपण पाहिलं होतं पहिल्याच क्वेश्चनमध्ये, कॉलम जो आहे त्यामध्ये मला मिनिमम नंबर ऑफ बार्स विचारले होते, रेक्टँगलमध्ये किती होते, 4. लॉंगिट्युडिनल म्हणजेच मेन स्टील झाला आपला. लॉंगिट्युडिनल बार्स म्हणजे जे वर्टिकल बार्स असतात कॉलममध्ये, ते जर कॉल्ड द मेन बार्स. तर मेन बार्सबद्दल त्यांनी विचारलेलं आहे की कवर किती असायला पाहिजे. Actually this is also given in the IS code. So as per the IS code, the minimum cover for column is nothing but 40 mm, or the diameter of bar 40 mm or the diameter of the bar, whichever is more. ओके, म्हणजे 40 mm आणि डायमीटर ऑफ बार या दोघांपैकी जो मोठा असेल तो. सो as per this IS 800, the value is this one. So correct answer is 40 mm or the diameter of the bar, whichever is more.
So part A or option A is correct one. 40 mm or diameter of the bar whichever is more. ओके, म्हणजेच काय की 40 mm किंवा एखाद्या वेळेस डायमीटर जो आहे बारचा तो 40 mm पेक्षा जास्त वापरला असेल तर त्या केसमध्ये जो काय मोठा व्हॅल्यू असेल दॅट शुड बी टेकन ॲज अ क्लिअर कव्हर. ओके, and this is as per the IS 456. समजा डायमीटर ऑफ बार आहे आपला 20 mm, सो इन दॅट केस विच व्हॅल्यू वी हॅव टू कव्हर कन्सिडर 40 mm. ठीक आहे. सो कॉलमसाठी कव्हर IS कोड रिकमेंड करतात की 40 mm. तसंच बीमसाठी सुद्धा काही व्हॅल्यू दिलेली आहेत IS कोडने. द मिनिमम कव्हर फॉर द बीमसाठी किती आहेत 25 mm. ओके, द मिनिमम कव्हर फॉर द स्लॅबसाठी सुद्धा व्हॅल्यू प्रोव्हाइड केलेली आहे. द मिनिमम कव्हर फॉर द स्लॅब इज 15 mm. 25 बीमसाठी आहे, स्लॅबसाठी 15 आहे आणि कॉलमसाठी 40 आहे या व्हॅल्यू. कारण क्वेश्चन रिशफल होऊ शकतो. सो देअरफॉर दीज आर द अनदर व्हॅल्यूज ऑल्सो ज्या तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजेत. ओके, so these are the values here. Okay, so this is the answer 40 mm or diameter of the bar whichever is more. The next question is which one of the following represent the anchorage value of standard U type hook. क्वेश्चन विचारलेला नगर परिषद एक्झामला, मेन एक्झामला महत्त्वाचा क्वेश्चन आहे. डिझाईनचा सब्जेक्ट आहे त्यामुळे फार महत्त्वाचा सब्जेक्ट आहे. यामध्ये आपल्याला स्टँडर्ड यू टाईप हुक याबद्दल क्वेश्चन विचारला आहे. त्यामध्ये वेगवेगळे आन्सर्स आहे आपल्याकडे. 16 टाइम्स द डायमीटर ऑफ बार, 4 टाइम्स द डायमीटर ऑफ बार, 32 टाइम्स द डायमीटर ऑफ बार, 8 टाइम्स द डायमीटर ऑफ बार. आता सर्वात आधी आपण समजून घेऊ की हुक का प्रोव्हाइड केला जातो. द हुक इज प्रोव्हाइडेड फॉर द अँकरेज पर्पज. बॉन्डिंग जी असते तो स्टील आणि कॉन्क्रीट या दोघांमधलं बॉन्डिंग चांगलं होण्यासाठी वी हॅव टू प्रोव्हाइड द हुक. ओके, और इट इज ऑल्सो कॉल्ड फॉर द अँकरेज पर्पज टू इन्क्रीज द बॉन्ड स्ट्रेस. तर आपल्याला जो क्वेश्चन विचारलेला आहे त्यामध्ये त्यांनी काय दिलेलं आहे यू टाईप हुक. तर यू टाईप हुक इज प्रोव्हाइडेड लाईक दिस. हा माझा बार आहे या प्रकारे. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द सेमी सर्क्युलर हुक. बरोबर आहे. इट इज इन द शेप ऑफ इंग्लिश लेटर यू, सो देअरफॉर इट इज रिटन ॲज हिअर यू टाईप हुक. ओके, तर यामध्ये जो ॲडिशनल पार्ट असतो ॲक्च्युली म्हणजेच इथपर्यंत तर बार आला लेंथ, इथून हा ॲडिशनल पार्ट आहे. तर ही जी लेंथ आहे ही किती असायला पाहिजे ते त्यांनी विचारलेल्या क्वेश्चनमध्ये आहे. सो दिस इज अगेन गिवन इन द IS 456. सो दिस लेंथ मस्ट बी 16 टाइम्स द डायमीटर ऑफ मेन बार. 16 टाइम्स द डायमीटर ऑफ द बार. जो काय बार असेल त्याचा 16 टाइम्स, त्याचा डायमीटरचा 16 टाइम्स ही एवढी लेंथ असायला पाहिजे. सो दिस इज द अँकरेज व्हॅल्यू ऑफ दिस बार. जर यू टाईप हुक असेल तर यूच्या व्यतिरिक्त आता माइल्ड असेल नॉर्मली माइल्ड स्टीलमध्ये वी हॅव टू प्रोव्हाइड द यू टाईप. दिस इज कॉल्ड ॲज सेमी सर्क्युलर बेंड ऑल्सो. आणि दुसरा असतो 90 डिग्री बेंड, और वी कॅन ओनली से दॅट बेंड. याला जर आपण यू टाईप म्हटलं तर त्याला आपण बेंड म्हणू. तर बेंड कशा प्रकारे असतो तो सी हिअर. So bend is like this. हा झाला बेंड. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ 90 डिग्री बेंड. याला 90 डिग्री बेंड सुद्धा म्हटलं जातात. का? बिकॉज दिस इज द अँगल हिअर 90 डिग्री आणि याला जो एक्सटेंडेड पार्ट असतो सो दॅट इज कॉल्ड द अँकरेज लेंथ. तर 90 डिग्री बेंडमध्ये ही अँकरेज लेंथ किती असते, जशी इथे 16 टाइम्स आहे तर या केसमध्ये किती असणार आहे हिअर इज 4 टाइम्स द डायमीटर ऑफ द बार. जर बेंड असेल तर 90 डिग्रीचा. ओके, अँड फॉर स्टँडर्ड हुक द व्हॅल्यू इज 16 टाइम्स. सो आन्सर ए इज द करेक्ट ऑप्शन. ओके, सो दिस इज द आन्सर हिअर फॉर दिस क्वेश्चन. क्लियर? The next question, if the ratio of effective length to the lateral dimension of the
for a RCC column exceed 12, then the column shall be designed as ऑप्शन आहेत इसेंट्रिकल लोडेड कॉलम, लॉंग कॉलम, शॉर्ट कॉलम, ॲक्सिल लोडेड कॉलम. आता यामध्ये आपल्याला काय म्हटलेलं आहे, रेशो ऑफ इफेक्टिव्ह लेंथ आणि लॅटरल डायमेन्शन याचा रेशो आहे. यामध्ये लोडचा कुठे पार्ट घेतलेला आहे का, कोणत्या प्रकारचा लोड म्हटलेला आहे का क्वेश्चनमध्ये, नाही. समजून घ्या क्वेश्चन कशा प्रकारे क्रॅक करायचा आहे, कशा प्रकारे आपण त्याला सॉल्व्ह करायचं आहे. क्वेश्चन विचारला WRDच्या मेन एक्झामला, महत्त्वाचं आहे. तर लोडचा कुठेच कॉन्सेप्ट नाही आहे. सो देअरफॉर दिस 2 आन्सर्स आर रॉंग. यामध्ये इसेंट्रिक म्हणतो तो सुद्धा हा ऑप्शन नसेलच. ॲक्सिल लोडेड म्हणतो तो सुद्धा नसणार आहे. इसेंट्रिक ॲक्सिल लोडेड म्हणजे काय झालं की वेन द लोड इज ॲक्टिंग ऑन द ॲक्सिस ऑफ द मेंबर, सेंट्रल ॲक्सिस, ओके, दॅट इज ॲक्सिल लोडेड. आणि इसेंट्रिकल लोडेड म्हणजे काय, वेन द लोड इज ॲक्टिंग अवे फ्रॉम द सेंट्रल ॲक्सिस, दॅट इज कॉल्ड एज इसेंट्रिकल लोडेड. सो दीज आर द 2 आन्सर्स हिअर. तर हे दोन्ही ऑप्शन काय झालेत आपले बाद झालेत क्वेश्चनमधनं. कारण या ऑप्शनसाठी जर लोडची प्लेसिंग आपल्याला दिलेली असती तर त्या केसमध्ये हे ऑप्शन आपण युटिलाइज केले असते. इथे लोडबद्दल क्वेश्चन काहीच बोलत नाही आहेत, त्यामुळे हे 2 ऑप्शन आपले काय झालेत इथनं निघालेत. मग राहिलेत 2, एक आहे लॉंग कॉलम आणि दुसरा आहे शॉर्ट कॉलम. तर लॉंग कॉलमची जी डेफिनेशन आहे त्यामध्ये आपण काय लिहिलेलं आहे, वेन द रेशो ऑफ इफेक्टिव्ह लेंथ टू द लिस्ट लॅटरल डायमेन्शन. आता लिस्ट लॅटरल डायमेन्शन म्हणजे काय, तर या केसमध्ये हा माझा कॉलमचा क्रॉस सेक्शन आहे, त्यामध्ये बी आणि डी असे 2 डायमेन्शन आहे. बी माझा 300 आहे आणि डी माझा 500 आहे. तर यामध्ये लिस्ट म्हणजे छोटं, लिस्ट म्हणजे छोटं बी आहे 300 mm, तर मी किती घेणार 300. सो देअरफॉर सो दॅट इज LE अपॉन बी ऑर डी विच एवर विल बी लेस, लिस्ट म्हणजे छोटं. इफ दिस रेशो इज एक्सीड 12, 12पेक्षा मोठा असेल तर द कॉलम इज कॉल्ड ॲज लॉंग कॉलम और इट इज डिझाइन ॲज द लॉंग कॉलम, ओके. अँड इफ दिस रेशो LE upon least lateral dimension is less than or equal to 12, then the column is designed as a short column. हा कन्सेप्ट आहे की व्हॉट इज शॉर्ट अँड व्हॉट इज लॉंग कॉलम, कशा प्रकारे आपण डिफाईन करणार. सो देअरफॉर शॉर्ट कॉलम LE upon B is less than equal to 12, then it is short. LE upon B is exceed 12, it is called as a long column. क्वेश्चनमध्ये काय म्हटलेलं आहे, वेन इट एक्सीड द 12, एक्सीड 12पेक्षा जास्त झालं म्हणजे काय झालं लॉंग कॉलम. व्हॉट इज द आन्सर हिअर, the option B is the correct one, that is the long column. क्लिअर. सो या प्रकारे आपल्याला काही क्वेश्चन जे आहेत ते क्रॅक करायचे. तर लक्षात असू द्या, आज सर्वात आधी काही ऑप्शन्स चुकीचे सुद्धा दिलेले आहेत, ते त्याचा याच्याशी काही संबंध नाही आहे, तरीसुद्धा कन्फ्युजनसाठी आहेत, म्हणून हे ऑप्शन आपण काय केलं आधी बाद केलेत. मग राहिलेले 2 ऑप्शनमध्ये विच एव्हर इज द करेक्ट वन तो आपण सिलेक्ट केला, ओके. तर या प्रकारे हे ऑप्शन आपल्याला क्रॅक करायचे आहेत आणि ही एक्झाम आपल्याला पुढे जायचं आहे, ओके. सो दिस इज द क्वेश्चन अँड दिस इज द आन्सर. पुढचा क्वेश्चन आहे माझ्याकडे, फॉर RCC डिझाईन IS कोड इज यूज्ड. महत्त्वाचा क्वेश्चन आहेत, कुठे विचारला आहे PWD एक्झामला. बऱ्याचशा लोकांना माहीत नाही आहे की कोणता IS कोड वापरला जातो. आपण भरपूर क्वेश्चन पाहिले, त्यामध्ये तो IS कोडचं नाव आलेलं आहे ऑलरेडी, पण तरीसुद्धा बऱ्याच लोकांना माहिती नसतात IS कोड कोणता वापरला जातो. तर IS 456 आपण आतापर्यंत भरपूर क्वेश्चनमध्ये बघितलं. तो IS 456 इज यूज फॉर द जनरल RCC वर्क्स, ओके. RCC जनरल RCC वर्क, त्यामध्ये आपण वापरतो IS 456 2000. 456 हा नंबर आहे ॲक्च्युली. IS स्टँड फॉर इंडियन स्टँडर्ड 456. दिस इज द नंबर फॉर RCC जनरल RCC वर्क. आणि 2000 इज द इयर ऑफ पब्लिकेशन. म्हणजे हा कोड जो आहे 2000ला पब्लिश झाला नाही, इट इज द इयर ऑफ पब्लिकेशन, मीन्स त्याला रिवाईज केलं गेलं 2000मध्ये. कोड तर फार पूर्वीपासून चालू आहेत, त्याच्या आधी 1978चं पब्लिकेशन होतं, ओके. सो देअरफॉर द 2000 इज द इयर ऑफ पब्लिकेशन, की ज्या इयरमध्ये तो पब्लिश झाला किंवा त्याला रिवाईज केलं गेलं तो झाला त्याचा इयर. तर या प्रकारे हा कोड आपण वापरतो IS 456 अँड द करेक्ट ऑप्शन इज IS 456. गॉट इट. आलं लक्षात सगळ्यांना. म्हणजे मित्रांनो,
तुम्हाला या गोष्टी महत्त्वाच्या इथे की कशा प्रकारे आपण त्याला जी काही आपल्याला क्वेश्चन विचारले जातात ते कशा प्रकारे आपण क्रॅक करणार, त्याला कुठे आपण कशा प्रकारे पुढे जायचं आहे. त्यामध्ये मॅक्सिमम क्वेश्चन डिझाईनचे रिलेटेड क्वेश्चन जे आहेत ते आय एस कोडवरतीच येतात. त्यामुळे तुम्हाला आय एस कोड वापरणं किंवा त्याला आय एस कोडला यूज करणं किंवा त्याला वाचणं ते फार महत्त्वाचं आहे. आणि त्यावरून आपण कशा प्रकारे काही ऑप्शन जे आहेत ते चुकीचे आहेत त्याला कसं आपण बात करायचं ते सुद्धा आपण बघितलं. ओके, क्लिअर. चलो बाय.